नागपूर शहरात माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर राबवत आहोत। त्या अंतर्गत मागच्या एका महिन्यात एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता। त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ड्रग्स त्याच्यामध्ये हस्तगत केले, बरेच आरोपी अटक केले। परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं सीपी सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये जवळपास आपण 108 किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्या देखील आपण सीज केलेले आहेत। आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशामधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत। आणि सध्या आपल्याला अधिकचे 2 आरोपी म्हणजे 2 आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून 2 आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत, त्यांच्यावर आपली टीम काम करत आहे आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत। ओरिसामध्ये किंवा आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीने शेतामध्ये अवैध पद्धतीने उगवला जातो गांजा, तिथपर्यंत नागपूर पोलीस पोहोचणार आहे का? तुम्ही हा उगवला गेला किंवा पिकवला गेला? अगदी बरोबर, जी क्वांटिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत। त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्सचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटी पर्यंत कुठून येतो तिथपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत। सर, हा गांजा नागपूरमध्येच येतो का किंवा कुठे बाहेर जातो का? आणि नागपूरमध्ये तिथे सांगितलेलं आहे की फक्त नागपूर पुरता मर्यादित नव्हता, तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता। त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते, ही अशी प्राथमिक माहिती आहे। परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉलच्या डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं अनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमधले एक्झिस्टिंग जे ड्रग पेडलर्स आहेत आपल्या रेकॉर्डवरचं त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच। त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूर पुरता मर्यादित होता की बाहेरही इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार होता। ओरिसातून येत असेल तर DRI इंटेलिजन्सने काही वर्षांमध्ये कारवाया केलेल्या नक्षली करता हा सगळा गांजा विक्रीचा एक मॉडेल्स ऑपरेंडी तशी असते, तसं काही आहे का? आणि त्या लिंक मधनं काही आहे? नाही, आता सध्या तरी प्राथमिक चौकशीमध्ये अजून असं निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये काही नक्सल लिंक आहे किंवा कसं। मी जसं सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही 2 संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे जे इतर अँगल आहेत की त्याच्यामध्ये असू शकतो का तो अँगल ते देखील आपण चेक करणार आहोत। सर, सुनीता जानकडे तुमच्या ताब्यात आहे